रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, मन लागो रे लागो रे, 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 मन लागो शिवगौरी सुता, नमो एकदंता शिवगौरी सुता, तुझ्या चरणी ठेवितो माथा, तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवितो माथा, तुझ्या चरणी ठेवितो माथा, तूच करता आणि करविता, तूच करता जास्त ऐकू नको, आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, शरण आलो मी तुला भगवंता, शरण आलो मी तुला भगवंता, गौर रूप हे तुझे पाहता, 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 सौख्य लाभू दे अमुच्या चित्ता, सौख्य लाभू दे
हॅलो 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 धन्यवाद. खूप छान सुरुवात सन्माननीय लोकेबोने केलेली आहे. भजन सुद्धा त्याच पद्धतीत केलेलं आहे. मंडळाचे आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीची जे वातावरण असतं ते नक्कीच या ठिकाणी आहे आणि आदरातिथ्य त्याच पद्धतीत. त्यामुळे मंडळाचे सुद्धा मी आभार मानतोय. बोनी खूप छान सांगितलं. भजन म्हणजे टाळ मृदुंग यांची साथ संगत म्हणजे भजन. त्यामध्ये अजून एक बोनी ऍड करावं की मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन. काय मायबाप प्रेक्षक लक्षात घ्या, इथे आम्ही दोन बो आहोत. प्रत्येक जण जे काही करणार आहे इथे भजन प्रवचन जे काही बोलणार आहे इथे त्याचं मूल्यमापन तुम्ही करणार आहात. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आम्हाला इथे बोलवलंय. स्वतःच मूल्यमापन त्याचं करायचं. माकडांची परिस्थिती तीच आहे. माकड म्हणताय दुसऱ्या माकडाक म्हणताय माझा लाल तुझ्यापेक्षा, पण त्याला काय माहिती की घासून घासून लाल झालेला आहे म्हणून. फांदीवर बसल्यानंतर घासल्यानंतर लाल झालेला आहे ना. तशी ह्या बुवाची परिस्थिती आहे. मला सांगायचा मुद्दा आहे ह्या बुवाची. कारण काय मी पण आहे बुवाना आणि मी पण ज्याने ज्याने केला ते मातीत गाडले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. मग त्याला अनेक आपण उदाहरणं देऊ शकतो. ते का वाटतं की माझ्या इतकं शाणो कोणच नाही. हे लोके बुवाची परिस्थिती आहे. आणि सिंधुदुर्गात तुम्हाला सांगतोय कारण त्याला बोलायला चान्स मिळायला पाहिजे. आतापर्यंत दुसऱ्या जेवढे सिंधुदुर्गातले बुवा आहेत त्यांच्या चांगली वाक्य घ्यायची, आपल्या तोंडात घालायची नाही. आपलं शिक्को त्याच्यावर माणूस सांगायचा. आणि प्रत्येक वेळेस बघा आता भजन होईपर्यंत 10 वेळा तरी देवाची शपथ घेणार तो. का? कारण सत्य कधी आयुष्यात बोललाच नाही हो बुवा. आणि सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, परंतु खोट्याला दावा करावा लागतो. तो खोटो जो असा सिंधुदुर्गात बुवांपैकी तो ह्यो लोको आला. लक्षात घ्या. आणि हे मी प्रामाणिक परखड मत मानतोय. म्हणून माझ्याबद्दल वाईट बोलायचं सुरुवात तुझी झाली ना. मग तू सर्टिफिकेट देणार कोण की माका कुठलं तरी पुरस्कार मिळतो. तुका आता पुरस्कार देऊचो घ्यायचो माहिती आहे. लता मंगेशकर नंतर तुका देऊचो गाणं कोकिळा. अरे तुझा आवाज कानात बसता लोकांच्या. स्वतः लोक तुका वाटता की पैसे जास्त मिळाले म्हणजे तुझं भजन चांगलं झालं असं तुझं गैरसमज अगोड होईल. तोंड वगैरे तुझ्या तोंडावर हसू अरे आयुष्यात कधी खेका इलो खेका तू ह्याच्यापेक्षा आणि का तो खोरा अडून दे तू आपोआप. बघा ना कसं खेका इलोच तो तरी सांग. अरे ह्याची भगवी शाल घातलंस ना तिचं मान राख आणि भजन कर. शायनिंग म्हणून करू नकोस. नाही पुस्तकी ज्ञान. अरे वारकरी संप्रदाय बसलेला आहे. मायबाप प्रेक्षक खूप हुशार असतात. लक्षात घ्या. मी एखादी गोष्ट सांगितली तर खोटं असेल तर ते 100% उभं राहून विचारणार की बुवा तुम्ही खोटं बोलताय. कारण हे कलियुग आहे. इथे मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस कलियुगात पाण्यात बुडता आणि मेलेलो माणूस या कलियुगात वरती रांगता. ही परिस्थिती आहे. तो सांगता बायका खुश आहेत. 1500 रुपये महिन्यात गावतात. जसं काय आपल्या खिशात सुनत तुमका देता महिन्यात. अरे देणारा सरकार तुझं काय संबंध आहे त्याच्या. देणारं सरकार आहे ना. तुझं काय तो जाता का. आज महिलांना तेवढी बरोबरी आहे ना. आज 50% आरक्षण आहे. पण 8 दिवसापूर्वी पेपरात आलं बघा. सिंधुदुर्गात जेवढे ग्रामपंचायत आहेत त्याच्यात 50% सरपंच पदावर महिला बसणार आहेत. आज हिमतीने एसटी जेव्हा जातो ना तेव्हा 50 लोकांमध्ये बायको हात मांडण्याची ताकद नवऱ्यात मिळाली आहे ती सरकारमुळे. कारण एसटीतून नवरा बायको प्रवास करताना नवऱ्याने जर तिकीट काढल्या एक फुलनी एक हाफ द्या तर कंडक्टरच्या याची विचारता हाफ कोणची. आपल्या बायकोकडे हात टाकून आपण बिंदास सांगतो माझी बायको हापा म्हणून. ही ताकद कोणी दिली ना. सरकारने दिली नाही, गव्हर्नमेंटने दिली आहे. बरोबर ना. पण आरक्षण 50% आरक्षण महिला नाही ना. जिथे जावं तिथे आरक्षण आहे. तुम्ही देवळात गेलात, पूजा देवळात, अर्चना
देवळा, ज्योती देवळा, आराधना आरती बापू यांच्या नावाने काय हा काय नाही, यातच फक्त पुणे यायचा वाटेकडे लागायचं फक्त, बाकी काय नाही. लक्षात घ्या साधा विषय हो, ऐका ना बघा साधा विषय आहे. टीव्ही समोर बसलात ना तुम्ही तर जेव्हा ऍडव्हर्टाईज येते तेव्हा चांगले चांगले ऍडव्हर्टाईज बायकांक असतात. लक्ष लगाव, त्वचा निखराव, बघतो ना, क्लेरिसिल लगाव गोरा पण पाव. हे चांगले चांगले ऍडव्हर्टाईज सगळे बायकांका. आणि पुरुषांका खयची बिटेक्स लगाव खुजली बघाव, सपट लोशन त्वचे संरक्षण सपट लोशन. अरे हसू एक लक्षात घ्या, तुमचे हात माझी विश्वास घेतलेला, आम्ही दोन्ही भाऊ त्याच पद्धतीत आहोत, परंतु 100% तुमचे हात तुमच्या कानावर येणार असं माझ्या मुखातून पण एखादं वाक्य जाणार नाही. कारण आपलं भजन मुळी राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. आपण इथे विचार मांडायचे आहेत. माणूस 2 चेहऱ्याने वागतो. प्रत्येक माणूस हा 2 चेहऱ्याने एक वागत असतो, तो चेहरो वेगळो, आणि जगत असता ते तो चेहरो वेगळो. बरोबर ना? तो 2 हा बरोबर 2 पार्ट होते. ते पार्ट समजून फक्त ह्याच्यातून घेतलेले होते. मग ज्या रामाचा आपण उल्लेख करतो, आज रामायण महाभारत भागवत-गीता ही आपल्या हिंदू धर्माची शान आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण भजनाच्या माध्यमातून राम कोण होता, कृष्ण कोण होता. राम हा शब्द उच्चारायला खूप कठीण आहे. राम समजायला माफ करा, राम शब्द उच्चारायला सोपा आहे, राम समजायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला कठीण आहे. कृष्ण हा शब्द उच्चारायला कठीण आहे आणि कृष्ण शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. लक्षात घ्या. ज्याला कृष्ण रामायण काय शिकवतं, जीवनात कसं वागावं, म्हणजे जीवनात काय करावं हे रामायण शिकवतं. महाभारत काय शिकवतं, जीवनामध्ये काय करू नये हे महाभारत शिकवतं. आणि भागवत जीवन कसं जगावं शिकवतं. भजनाच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता, आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय, त्यानंतर आपल्याला 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्य प्राण्याचा देह भेटलाय, ते आपले आई वडील, त्यांची मरेपर्यंत सेवा करा. आपल्या आयुष्यात काही कशाची कमी पडणार नाही. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा 500 वर्षानंतर गेल्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये झाली, आणि ते बघण्याचं भाग्य आपल्या नशिबी आलं. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, लक्षात घ्या. म्हणून त्या प्रभू रामाच्या गाण्याने मी सुरुवात करतोय. श्रीराम जानकी बैठे है मेरे राम जानकी बैठे
जय
रिकामी आलाय आणि जाताना रिकामी जातोय तसं नाहीये मॅडम. प्रत्येक माणूस जन्माला येताना आपल्या प्रारब्धाचं गाठोडं बरोबर घेऊन येतोय आणि जाताना आपलं कर्म नेणार. जे तुम्ही कर्म करणार तेच तुमच्या जाताना कामाला येणार, तेच मागे राहणार आहे. लक्षात ठेवा. एखाद्याबद्दल चांगलं करता आलं नाही तरी करू नका, परंतु दुसऱ्याबद्दल वाईट चिंतिलं तर त्याची कर्मामध्ये नोंद होते. लक्षात ठेवा. त्यामुळे आपण कर्म करत राहिलं पाहिजे. ह्या कलियुगात नामस्मरणाला फार महत्व आहे. सत्ययुगात जर परमेश्वर आपल्याला भेटायला पाहिजे तर त्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. जशी चांगदेवाने 1400 वर्ष तपश्चर्या केली, रावणाने 10,000 वर्ष केली, तेव्हा कुठेतरी परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात जर आपल्याला परमेश्वर भेटायला पाहिजे तर त्याच्यासाठी मोठमोठे होम हवन आणि यज्ञ करायला लागायचे, तेव्हा कुठेतरी परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं द्वापार युग. ह्या द्वापार युगात जर परमेश्वर भेटायला पाहिजे तर त्याच्यासाठी दिवसेंदिवस महिनोन महिने आपल्याला पूजा करायला लागायची देवाची, तेव्हा कुठेतरी परमेश्वर भेटायचा. आणि आता हे कलियुग आहे. त्या कलियुगात जेवढं तुम्ही नामस्मरण करणार मायबाप प्रेक्षको, तेवढा तुम्हाला कुठेतरी परमेश्वराची गाठ भेट नक्कीच होणार आहे. कारण हे कलियुग आहे. त्या कलियुगात चांगल्याच्या मागे कोण जात नाही. लक्षात घ्या. बरोबर ना. तुमच्या घरी दूध असेल तर ते 1 लिटर दूध विकण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल, पण तुमच्याकडे दारू असेल तर तुमच्या घरापर्यंत लाईन लागेल. हे कलियुग आहे. लक्षात घ्या. त्यामुळे ह्या कलियुगात आपण आपल्याला ज्यांच्यामुळे जन्म मिळालाय ते आपले आई वडील. आज पांडुरंगाचा आपण रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय. का घेतोय तर पांडुरंग 28 युग उभा आहे. लहानपणापासून 28च ऐकतोय. कधी 29, 30, 31 झालेली ऐकली नाही. 28 म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण म्हणजे 28 युग. मग तो पांडुरंग 28 युग त्या विटेवरती उभं राहून काय करतोय तर कुणाची तरी वाट बघतोय. कुणाची वाट बघतोय? आपला प्रिय भक्त पुंडलिक. कोण पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावरून घेऊन फिरणारा पुंडलिक आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंग भेटून आले. त्यांच्या दिशेने त्यांनी वीट फेकली आणि पांडुरंगाला 28 युग विठेवरती उभं केलं. याचाच अर्थ मायबाप प्रेक्षको, पांडुरंग ज्या अर्थी विठेवरती आहे कलियुगापर्यंत, याचाच अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही. ज्या दिवशी पुंडलिक पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग सुद्धा तुम्हाला
विटेवरती दिसणार नाही. जुना झाला या काय पेटणार नाही हा नाही झोपेक लागली एका सांगा टिचकी मारू घ्यायची टिचकी भारी आहे. प्रत्येक पूर्वीच्या काही चालायचं मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही, या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली होती. का तर ऐन तारुण्यात त्याने श्रावण बाळाला मारलेला बाण, त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक मुलगा गेल्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांचं विवळणं त्याला मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याचा चित्रपट दिसत होता म्हणून त्याने मोठ्याने किंकाळी मारली. आपली सुद्धा परिस्थिती तीच आहे, लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण हे फार त्या कलियुगात गरजेचं आहे. धन्यवाद. रुपवळ घेतोय. तुम्ही आमच्या वडिलांच्या वयात आमका काय वाटत माका जरी नाही ऐकत केलं ना तुम्ही बोलला असाल मला असं नाही काय ना खाता भुंगू असतो भुंगू मागच्या जन्मी जे मांडवी ऋषी असते त्याला मारू नको. आता कलियुगात हे परमेश्वर तुझी गरज आहे, लक्षात घे. कारण हे कलियुग ही नाती सगळी तुटलेली आहे म्हणून तुझी आज गरज आहे. रूप दावी खारे आता, रूप दावी खारे आता. Yeah.
Thank you.